माझ्याकडे गोष्ट होती, मला ती संधी मिळाली आणि कसं तरी माझं बीएड झालं. बीएड झाल्यानंतर सरांनी मला सांगितलं की माझाही बीएडचा नंबर लागला अंबाजोगाईला, तू काय कर, माझे क्लास आहे 6 दिवस शिकव, मी रविवारी ग्रामर शिकवत जाईल. ती संधी दिली. राहायचं कसं, भूक पाहिजे, जेवायचं कुठं, सरांनी मला मेस लावून दिली. 1 महिन्याची मेस लावून दिली. मे महिन्याची मेसचं जेवण कधी केलंच नाही, हाताने करून खायचं सांगतो, पण मेस मी आयुष्यात तरी राहायचं. असं करत असताना माझ्या संपर्कात आदरणीय ठाकरे सर आले, सारडा सर आले, लगड सर आले, या लोकांनी मला सपोर्ट केला. आणि मग इथं मी बरेच असे इंटरव्ह्यू दिले. इंटरव्ह्यू दिल्यानंतर शेवटचा इंटरव्ह्यू होता साहेब प्राप्त करा. ज्या ज्या ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिले माझं सिलेक्शन झालं. मग आंबड असेल, दिंडोड असेल, कालखेड असेल, सावरगाव असेल, येळमघाट असेल, शिवाजी विद्यालय असेल आणि आपली फक्त केएसके कॉलेजला इंटरव्ह्यू दिला त्या ठिकाणी मी भेटायला गेलो नाही म्हणून मला त्यांनी बोलवलं नाही. गावाकडे नोकरी भेटायला गेलो मी, मुख्याध्यापकाला भेटलो. ते म्हणजे एकदा जाऊन नये म्हणजे देऊळला बापू म्हणून शिंदे साहेब सचिव होते, त्यांच्यामध्ये संघर्ष झाला की आम्हाला इंग्लिश टीचर पाहिजे आणि ते काल इंटरव्ह्यू दिलेलेच आम्हाला पाहिजे. मी भेटायला गेलो, चहा दिला त्याने आणि आपल्या 2 लोकांना बोलवलं आणि सांगितलं की हे सर उद्यापासून आपल्याला आहे, यांना काय करा, 2 पोते जेवारी द्या म्हणले आणि 1 रूम करून द्या. मला म्हटलं जेवारी नोकरीला जेवारी मिळत असते का, नोकरी करत असतात, तिथून बोलवून लागले. पुन्हा आमच्या सरांना भेटलो, इतक्या रोडे सरांच्या हस्ताक्षरात होतं कम मॅन जॉईन राजस्थानी. ते टेलिग्राम मध्ये माझ्याकडे आहे. यायचा तर प्रश्न आहे, यायचं कसं. आणि मग आर्थिक परिस्थिती हवायची. माझ्या एका भावाकडून 500 रुपये घेतले मी आणि रोडे सरांनी सांगितलं की इतर सर्व लोक सायकलवर जातात म्हणजे तुला एक सायकल आणावं लागेल. अशी एक जुनी सायकल आणली 500 रुपयाच्या, त्याच्यातले 180 रुपये ते सायकल गोष्टी लागले. पैसे पुढे पाहिजे राहायचं पुढं. सरांच्या भावाचे एक इन्स्टिट्यूट होते, त्या इथं वाढदिवस राहिलो आणि रास्कर सर भेटले मला आणि त्यांनी त्यांच्या बहिणीची मला एक रूम करून दिली. पैसे 200 रुपये राहिले. तिसऱ्या दिवशी जॉईन झालो. तिसऱ्या दिवशी मला काही विद्यार्थी म्हटलं सर तुम्ही टेन्शन घेता का, मी म्हणजे घेतो. 3 विद्यार्थी माझ्याकडे आले. त्यापैकी एक म्हणजे एकनाथ कदम महाराष्ट्र युएस आहे, त्यांचा रोशन दलवाणी ब्युटी जनरल स्टोर आहे. निलेश लोढा एक आहे, नावाचे व्यापारी एक आहे. हे 3 विद्यार्थी आले. तिसऱ्या दिवशी 15 झाले, चौथ्या दिवशी 30 झाले. असं करता करता माझी संख्या 275 झाली. आणि मग मला पैसे मिळू लागले आणि ते पैसे मिळू लागल्यामुळं माझा एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा कल कमी झाला. आणि जॉब करता करता असं गावाकडे गेलो. दिवाळीची सुट्टी होती, त्या सुट्टीमध्ये मामा मामी गावाकडे आले. त्यांचा निर्णय फायनल, अख्खं गाव त्यांचं ऐकायचं. आम्ही नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही, कारण आम्ही त्यांच्या समोर म्हणजे अतिशय चिल्लर असे माणसं आहोत. आजही आहोत आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. ते हिंदीमध्ये म्हणतात कहा राजा रोज काळा गणून केली. तर माझा प्रश्न आहे की तो लोक निर्णय का घेतला असावा. असं तर माझ्याकडे काय होतं, राहायला घर नाही, कुठले पैसे नाही, सामाजिक प्रतिष्ठा नाही, सांस्कृतिक कुठलं हे नाही. पण ते आमच्या मामीचं काही आकार असेल, खरं तर मामीमुळेच मी या ठिकाणी का माझी कुठली आकार नाव मामीकडे जायची, मामाला सांगावं. आणि मामीने त्या पद्धतीने मदत करत राहिलं. त्यांचा काय मनात असेल काय नाही, पण त्याने त्यांच्या मुलीलाही कदाचित विचारलं असेल, आम्हालाही विचारलं नाही आणि ते काम त्यांनी केलं. मी परमानंद आहे का एकच त्यांच्या डोक्यात होतं की मुलगा हा राजस्थानी सेवा समाज परिवाराच्या संस्थेत लागलेला आहे आणि या संस्थेत राजकारण नाही. आणि माझी मुलगी करिअरला कुठं राहणार आहे, नोकरी कुठे फील्डमध्ये कदाचित असं वाटलं असेल, कदाचित तिचं स्वप्नही वेगळं असेल, डॉक्टर इंजिनियर सगळे अधिकाऱ्यांच्या मुलीचे मुलांचे स्वप्नही वेगळेच असतात. पण आईवडिलांच्या पुढे ती गेली नाही आणि तिने हे नातं अगदी मनातून स्वीकारलं. आता घरी कशी असते का, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, एकदम त्या परिवारातून माझं परिवार हे अशिक्षित परिवार, कुठलं शिक्षण त्याला शिकवलं ते मी